हलक्या फुलक्या मिनी ब्लॉग मध्ये आज तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आहोत दहिसरला आणि हे बघताय आंबे। हा ड्रेस छान दिसतोय ना, एकदम व्हायब्रंट कलर। हे माझे अहो कॅमेरा समोर जेवण बनवायची ऍक्टिंग करताना। आपल्या फ्रीजला बघितलं की मला भारीच वाटतं। पॅकेज्ड फूड तुम्हाला इथे काहीच दिसणार नाही। आज लेटच उठलो, मग काय डायरेक्ट जेवणच। डाळ भात आणि सोबत थालीपीठ आणि ठेचा, तो कसं काय विसरणार। बाहेरचं वातावरण पण मस्त आहे। डब्बाके जेवलो आणि झोप पण काढली। काहीही सांगा, दुपारची झोप भारीच। चला जरा फ्रेश हो। सध्या मी हा आयुर्भूमीचा सोप वापरते। त्यातला हा आहे चारकोल सोप। क्लिन्झिंगसाठी बेस्ट आहे। माझी स्किन थोडी ऑइली आहे, सो बऱ्यापैकी ऑइल आणि डर्ट पण रिमूव्ह करतं। स्किन पण मस्त सॉफ्ट सॉफ्ट। बाय द वे, हा 100% नॅचरल इन्ग्रेडियंट्सनी बनवला आहे। आणि एवढंच नाही, ह्याबद्दल खास काय आहे माहिती आहे? हा आपल्या पालघरमध्ये बनतोय। आयुर्भूमी हा पालघर बेस्ड ब्रँड आहे। आपली स्किन टाईप, ॲलर्जीज आणि प्रेफरन्सेसला धरून ते सोप सजेस्ट करतात। आणि सध्या तर अमेझिंग ऑफर चालू आहे, बाय 4 गेट 1 फ्री। मग वेट कसला करतात, फटाफट जाऊन प्रोफाईल चेक करा आणि ऑर्डर प्लेस करा। फेस वॉश नंतर मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे, तुम्ही ते करत चला। पावसाला झालेली सुरुवात, मग काय शुभमने लगेच चहाची फरमाईश केली। जुनी गाणी ऐकायला काय छान वाटतं ना। आज दिवसभर घरातच होतो, मग चला जरा बाहेर पण फिरून येऊ। इकडचे सर्व रस्ते अजूनही आम्हाला नवीनच आहेत। आजूबाजूची दुकानं बघत बघत मस्त फिरलो। स्कूटीवर फिरलं की घरी आल्यावर फक्त चेहऱ्याला हात लावायचा। धूळ आणि ती ऑइली स्किन, बापरे। पण ठीक आहे, आपल्याकडे चारकोल सोप आहे, त्याने मी मस्त फेस क्लीन केला, परत मॉइश्चरायझर लावलं आणि बस आजसाठी एवढं। आणि हो, आयुर्भूमीचे प्रॉडक्ट्स यूज करायला बिलकुल विसरू नका। आपण भेटूया पुन्हा।